शिवसेनेचे वादग्रस्त मंत्री आणि आमदार यांना आता एकनाथ शिंदेंनीच कानपिचक्या दिल्यात। कारण गेल्या काही दिवसात बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्यामुळे एकनाथ शिंदेंचे काही मंत्री आमदार अडचणीत आले, त्यांचे व्हिडिओज व्हायरल झाले। एकनाथ शिंदे असं म्हणाले की तुमच्याकडे म्हणजे आमदारांकडे मंत्र्यांकडे दाखवलेलं बोट हे एक प्रकारे एकनाथ शिंदेंकडे दाखवलेलं बोट असतं। तुमचे आमदार काय करतायत असा प्रश्न आपल्याला विचारला जातो। तुम्ही सगळी ही माझी माणसं आहात, आपले कुटुंब आहे आणि तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे। त्यामुळे चुकीच्या गोष्टींवरती एनर्जी वाया घालवू नका असा सल्ला एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांना दिल्याचं कळतंय। उदय जाधव आपल्याला अधिक माहिती देतील। उदय, गेल्या काही दिवसातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे चांगल्या शब्दात कशी समज दिली एकनाथ शिंदेंनी? अगदी बरोबर आहे। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा आज दादर स्वातंत्र्यवीर सावरकर या सभागृहामध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरू आहे आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वादग्रस्त नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिलेल्या आहेत। त्यांना कडक शब्दांमध्ये समज जी आहे ती देखील दिलेली आहे। वादग्रस्त मंत्री हे शिवसेनेच्या पक्षाला अडचणीत आणतायत, शिवसेना पक्षाची शिस्त जी आहे शिस्त भंग करतायत, त्यामुळे त्यांना कारवाई जी आहे ती टाळायची असेल तर आपली वागणुकीमध्ये सुधारणा केल्या पाहिजे असा स्पष्ट इशारा जो आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही सगळं माझी माणसं आहात आणि आपले कुटुंब आहे आणि याच कुटुंबाची बदनामी म्हणजे माझी बदनामी, त्यामुळे तुमच्यावर दाखवलेलं बोट हे माझ्यावरती दाखवलं जातं बोट, त्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या पक्षाची आणि शिवसेनेची एकूणच प्रतिमा जी आहे ती जपली गेली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी जे आहे सूचनांचं पालन करायला आव्हान, त्याचबरोबर शिस्त भंग होणार नाही याची देखील काळजी बरोबर आहे। सामाजिक जीवनामध्ये वागताना काही पथ्य पाळावी लागतात, ती पथ्य पाळा, काळजी घ्या आणि चुकीचं वागू नका असा एक प्रकारे सल्ला आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिलाय। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।